तर श्रेयाच्या स्कूलमध्ये किल्ला बनवण्याचा प्रोजेक्ट होता आणि त्याची स्पर्धाही आहे. सो त्याच्यामुळे मी पन्हाळा किल्ला बनवलेला आहे. एक छोटासा माझा प्रयत्न आहे, तो तुम्ही बघू शकता. सुरुवातीला हे अशा प्रकारे दरवाजा बनवला आहे. त्यानंतर हे बुरुज बनवलं आहे, टेहळणी बुरुज. त्याच्यावरती हे आपले मावळे दिसत आहेत. ह्या साईडला गडकोट आहे. इकडे पुन्हा एक मावळे दिसत आहेत. पुन्हा किल्ल्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही राजकोट असं लिहिलेलं आहे ते दिसतं आहे. त्याच्यानंतर सोमेश्वर तलाव म्हणून आहे, तो मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवाय 3 दरवाजा बनवला आहे. शिवाय पन्हाळा किल्ल्यामध्ये असणारं अंबरखाना, म्हणजे त्याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं, तो बनवला आहे. त्याच्यामध्ये गंगा, जमुना, सरस्वती हे भाग होते. सो ते दाखवण्यात आलेले आहेत. तुम्ही ह्या साईडला बघू शकता, विहीर आहे, म्हणजे अंबर बावडी नावाची जी विहीर होती पन्हाळ्यावरती आहे, ती दाखवण्यात आलेली आहे. पुढे गेल्यानंतर तुम्ही गोपाळ तीर्थ जे पन्हाळ्यावर आपल्याला पाहायला मिळतं ते दिसतं आहे. पुन्हा सज्जा कोठी बनवली आहे. पुन्हा एक मावळे दिसत आहेत. पुन्हा या साईडला काली बुरुज आहे. पुन्हा एक इकडे आपले मावळे दिसत आहेत. आणि पुढे गेल्यानंतर कोपऱ्यामध्ये महालक्ष्मी मंदिर दिसतं आहे. आणि ह्या साईडला तबक उद्यान मी बनवलं आहे आणि हायलाईट केलेलं आहे. आणि पुढे गेल्यानंतर सिंहासनावर बसलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत. आणि अशा प्रकारे या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपला जो महाराजांचा इतिहास आहे तो आपल्या नजरेसमोर येतो. आणि हे मुलांना कळावे म्हणून हे जे काही प्रयत्न आहे तो खरंच खूप छान होता हा अनुभव. तर तुम्हाला हा माझा किल्ला बनवणं जो मी बनवला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायलाही विसरू नका. धन्यवाद.